जी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत. मी सचिन गायकर यांना विनंती करतो की साहेबांचा आपण यशस्वी सन्मान करायचा आहे. सचिन गायकर साहेब, आपण भरतजी रिकामे साहेबांचं यशस्वी सन्मान करायचा आहे. मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे अगदी उपाध्यक्ष आहेत, त्यांचं मात्र यशस्वी सन्मान करतील या असोसिएशनचे सदस्य सचिनजी गायकर. मायेची चाल आणि पुलगुच्छ देऊन साहेबांचा यशस्वी सन्मान होतोय. तरी या मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे सेक्रेटरी महेश धुमा साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशस्वी सन्मान करतील. मी विनंती करतो अजिंक्य कासार यांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. प्रमुख पत्रकार विजय काते साहेब यांचा यशस्वी सन्मान करतील. मी अजिंक्य कासार यांना विनंती करतो असोसिएशनचे अध्यक्ष की आपण विजयजी काते साहेबांचं यशस्वी सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. तसेच खजिनदार साहेब देखील इथे उपस्थित आहेत, ते म्हणजे सागर रिकामे साहेब, त्यांचं यशस्वी सन्मान करतील. मी सागर खेडेकर दादा यांना विनंती करतो की आपण सागर साहेबांचं रिकामे साहेबांचं आपण यशस्वी सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. तसेच उपसचिव म्हणून उपस्थित आहेत ते मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे संजयजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशस्वी सन्मान करतील. मी नितेश रिकामे यांना विनंती करतो की आपण साहेबांचं यशस्वी सन्मान करायचं आहे. धन्यवाद. बहुमूल्य वेळ काढून तुम्ही या असोसिएशनच्या क्रिकेटच्या गवळी समाज प्रीमियर लीगच्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं प्रमुख अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण सर्वजण पाहताय मसा सिवर्धन क्रिकेट असोसिएशन आयोजित गवळी प्रीमियर लीग 2025 एडिशन 1 चा थरार. पहिल्या षटकाला सुरुवात, अर्ली विकेट, या इथेही संधी निर्माण झाली. हवेमध्ये बॉल आणि यस गॉन. या ओव्हर मधील आणखीन एका विकेटचं बदल.
खेळाडू आहेत. चंदनवाडी गावचे बॉलर आहेत आणि चंदनवाडीच गावचे बॅटर आहेत. त्यामुळे एकमेकाचं स्ट्रॉंग झोन, वीक झोन या सर्व गोष्टींची माहिती आहे. आणि यस, यावेळी आपण जर पाहिलं तर प्रमिल धुमाळचा हा पलटवार फलंदाज बाद. आपण वारंवार अगदी मी विनंती करतो सतीजी खेडेकर साहेब असतील, सन्माननीय सतीजी खेडेकर साहेब असतील, सन्माननीय सुधीरजी खेडेकर साहेब असतील, रोहन खेडेकर साहेब असतील यांना विनंती करतो. रोहन खेडेकर साहेब, सुदेश खेडेकर साहेब, विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. जर इनफिल्ड दोन्ही बॅटर पाहिले तर श्रीधर रिकामे दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती. इथे जर आपण पाहिलं तर मागच्या 2 चेंडूवरती 4 धावा जमवल्या गेल्यात. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. आतापर्यंत क्षेत्ररक्षकांवरती दबाव टाकण्याचा दोन्ही बॅटरचा प्रयत्न देखील यशस्वी झालेला आपण पाहत आहे. यावेळी ड्राईव्ह लेंथवरती बॉल होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. एक सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट. श्रीधर रिकामे पांगवली या संघाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. या संघासाठी नेहमी या खेळाडूचा खेळ आपण दर्जेदार पाहिलेला आहे. आता सध्याच्या घडीला ते पन्नाला स्ट्रायकर्स या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 9 चेंडूचा खेळ संपला आणि 15 धावा या स्कोर कार्डवरती आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात. स्टेप आउट झाले गोलंदाज, थोडेसे मला वाटतं डबल माइंडेड झाले. बॉल कुठे टाकावा हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आणि अगदी शेवटच्या क्षणी पाहिला तर यष्टांच्या बराचसा बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड. रणसंख्या 16. 16 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावल्यात. 3 गडी बाद झालेत. इथून एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह, मिड ऑफचा खेळाडू वेगाने आला. जोपर्यंत प्रितेश बॉलवरती जातील बॅकअप मिळेल. पुनश्च एकदा 2 धावांची मोहर या बॉलवरती. 2 धावांच्या मदतीनं 96 धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचेल 18. 18च्या घरामध्ये 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 डिलिव्हरीज आर लेफ्ट. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. सर्कलचे निर्बंध नाही आहेत त्या ओव्हरमध्ये, त्यामुळे तुम्ही विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहताय. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर, त्याच्याबरोबरने पॉइंट मात्र इथे बरोबर काऊ कॉर्नर झोन मध्ये श्रीधरच्या बॅटमधून. दिस इज अ मॅग्निफिशियंट स्ट्राईक. षटकार डीजे. या षटकातील शेवटचा बॉल. इथे आपण पाहिलं तर आता
श्रीधरच्या बॅटमधून हल्ला बोलायला सुरुवात. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खेळाडू बॉलवरती येत आहेत. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? बॅकअप आहे, गरज होती का? प्रश्न आहे. आणि इथे फलंदाज बाद. चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप सुरू होती आणि जसं म्हटलं जातं की रनआउट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या आणि दोन्ही बॅटर मधला ताळमेळ चुकला आणि एकाला मात्र माघारी परतावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रणसंख्या जर आपण पाहिली तर धावांचा आकडा 25च्या घरामध्ये 25. हॅलो, काही मान्यवर देखील इथे या स्पर्धेला उपस्थित आहेत, या लिंकला उपस्थित आहेत. तरी सन्माननीय आदरणीय घोणसे निवाचीवाडी या संघ गावातील सदस्य आहेत ते संदीपजी खेडेकर साहेब. तरी या असोसिएशनचे सचिव म्हणजेच पॅडीबाईंना यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. या असोसिएशनचा प्रमुख मुख्य हिरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, अगदी नीटनेटकं आयोजन करून ठेवलंय, ते पॅडीबाईच्या शुभ हस्ते मात्र सन्मान केला जातोय. पुढच्या मॅचचा टॉससाठी राजगड फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स दोन्ही संघाचे संगणक आपण प्लीज टॉससाठी या. तसेच संदेशजी खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा मात्र यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो की आमचे अजिंक्यजी कासार साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. संदेशजी खेडेकर साहेबांचा यशोचित सन्मान करतील असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्यजी कासार. राजगड फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स दोन्ही संघाचे संघनायक आपण कृपया टॉससाठी रिपोर्टिंग करा. तसेच पुढील सत्कार मूर्ती आहेत ते सन्माननीय आदरणीय सुदेशजी खेडेकर साहेब, त्यांचा मात्र यशोचित सन्मान करतील. मी सतीश लाड साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान करायचा आहे. तसेच सन्माननीय आदरणीय पुढील सत्कार मूर्ती आहेत ते रोहन व खेडेकर साहेब. तरी मी रोहन वाजे यांना विनंती करतो की आपण देखील या साहेबांचे आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. धन्यवाद. घोणसे निवाचीवाडी या गावातून मात्र हे सगळे मान्यवर उपस्थित राहिले, त्यांचं देखील असोसिएशनच्या माध्यमातून, मसरा सिवर्धन असोसिएशनच्या माध्यमातून मी मनपूर्वक आपले आभार मानतो. तसेच निगडी गौलवाडी या गावातील देखील काही मान्यवर इथे उपस्थित राहिलेत. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी महाडिक साहेब तसेच श्रीकांतजी दिवेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तरी प्रकाशजी महाडिक साहेबांचा यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो सागरदादा खेडेकरांना की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यशोचित सन्मान करावा अशी मी आपणास विनंती करतो. राजगड फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स दोन संघामध्ये टॉस. राजगड फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स. तसेच श्रीकांतजी दिवेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो की नितेश रिकामे या मसरा सिवर्धन असोसिएशनचे सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. आणि या स्पर्धेला रायगडवर ज्यांचा आवाज घुमतोय ते आमचे गुरुप्रमाण गुरुवर्य आहेत, तेच कुर्तुडी गावचे सुपुत्र शूरवीर सँडी, ज्यांचा एक आवाज आपण ऐकलात, त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. या मसरा सिवर्धन असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य कासार साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शूरवीर सँडी साहेबांचा आपण यशोचित सन्मान करावं. आपला रायगडचा आवाज ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये घुमतोय, त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील ते अजिंक्य कासार साहेब. राजगड फायटर्स आणि प्रतापगड टायटन्स या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच होणार आहे आणि त्यासाठी आपण टॉस करणार आहोत.
चला प्लीज दोन्ही संघाने टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉससाठी या. पुढील सामना होणार आहे तो राजगड आणि प्रतापगड याच्यामध्ये. संदीपजी खेडेकर साहेबांना विनंती करतो या सामन्याचं नाणेफेक मात्र आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. राजगड आणि प्रतापगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचं कॉल असेल. राजगड आणि प्रतापगड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक करणार आहोत. क्षेत्ररक्षणासाठी त्वरित दाखल व्हायचं आहे. खताते साहेब थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या. बॅटर पाठवा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. 2 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिली. कालचा दिवस संपूर्णपणे बऱ्याच पाहुण्यांची गर्दी या स्पर्धेला पाहिल्याच सुपर संडे आहे. त्यामुळे आता दुपारनंतर बरेचसे मान्यवर या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इथे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, प्रत्येक संघ प्रतिनिधीला विनंती आहे आपण प्लीज थोडंसं कॉर्पोरेट करा, सहकार्य करा, जेणेकरून स्पर्धा अगदी नियोजित वेळेमध्ये कंप्लीट होईल. यासाठी आता प्रत्येकानं वेळेवरती चालणं आणि वेळेवरती थोडंसं बंधन ठेवणंही महत्वाचं आहे. बॅक टू मॅचकडे जाऊया, जिथे आपण पाहिलं तर एका बाजूला पन्नाला स्ट्रायकर्स आणि सिंहगड वॉरियर्स असे 2 संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिथे पन्नाला स्ट्रायकर्स हा संघ जर पाहिला तर किरण दर्गे यांच्या मालकीचा संघ आहे. गोंसे वाडी गावचे किरणजी दर्गे यांचा संघ पन्नाला स्ट्रायकर्स मैदानावरती पाहायला मिळते. तो दुसऱ्या बाजूला सिंहगड वॉरियर्स हा संघ पाहिला तर मोरवण्याचे सन्माननीय महेंद्रजी खरपुडे यांचा सिंहगड वॉरियर्स हा संघ आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या सत्रामध्ये पन्नाला स्ट्रायकर्स या संघाने बॅटिंग केली. 3 ओव्हरमध्ये 34 धावा केल्या. 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं. म्हणजे 18 मध्ये आता जवळजवळ 35 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर प्रति षटकामागे 11.67 सरासरीने धावा करायच्या आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेस येईल, हे षटक फार महत्वाचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर धावांची लयलूट करावी लागेल, कारण दुपारच्या सत्रामध्ये काल विस्फोटक अंदाजामध्ये या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये बऱ्याचशा बॅटर्सला बॅटिंग करताना पाहिली. षटकार चौकारांच्या आतिषबाजी आपण सत्र क्रमांक 2 मध्ये कालच्या दिवसामध्ये पाहिलेली आहे. त्यामुळे आता सलामीला आलेले दोन्ही फलंदाज पहिल्या षटकामध्ये कशा पद्धतीचा खेळ करतील हे पाहणं गरजेचं आहे. कारण वेल स्टार्ट इज हाफ डन, वेल बेगन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली म्हणजे अर्धा रस्ता कंप्लीट. आणि पहिल्या ओव्हरपासून तो अटॅकिंग खेळ पाहायला मिळेल की पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही बॅटर मैदानावरती जातील, थोडंसं कंडिशन चेक करतील, थांबून खेळतील की गोलंदाजी ट्रॅकवरती आलेला हर्षद खेडेकर याच्या आगे सल्ला चढवतील. अगदी काही मान्यवर देखील इथे उपस्थित राहिले. ते सन्माननीय आदरणीय मालिनी रेस्टॉरंटचे मालक दिलीप जी पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी राजेंद्र दिवेकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते यशोदी सन्मान करायचा आहे. दिलीप पवार साहेब सन्माननीय आदरणीय मालिनी रेस्टॉरंटचे मालक आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतायत ते या असोसिएशनचे खजिनदार राजेंद्रजी दिवेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. अगदी मालिनी या रेस्टॉरंटचा आपण स्वाद घ्यावा, कारण चांगली टेस्ट देखील आपल्याला पाहायला मिळते या भाईंदर नगरीमध्ये. तसेच सन्माननीय आदरणीय कोंडीरामजी रानवडे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो सागरजी खेडेकर दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. तसेच पुढील सत्कार मूर्ती आहेत ते किरणजी पवार साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी सचिन गायकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच या कार्यक्रमाला देखील
किरणजी पवार साहेबांचा यशोदी सन्मान करतायत ते सचिन गायकर. तसेच पांगणोली गावचे सुपुत्र सागरजी रिकामे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. त्यांचं मात्र यशोदी सन्मान करतील. मी विनंती करतो सतीश लाड साहेबांना की आपण सागरजी रिकामे साहेबांचा यशोदी सन्मान करावा. नील रिकामे प्रतापगडचा एक गोलंदाज आहे. त्यांना विनंती करतो की आपण डगआउटच्या दिशेने यायचं आहे. सागरजी रिकामे साहेबांचा यशोदी सन्मान होतोय. अगदी दुपारचा सत्र आहे. आपल्याला स्नेहभोजन केले गेले आहे. पण ज्या कर्णधाराकडे संघ मालकाकडे कुपन असतील त्यांनी मात्र आपण स्नेहभोजन घेऊन जायचं आहे. या गोष्टीची मात्र दखल घ्यायची आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. चला मैदानावरती पुन्हा एकदा परत जाऊयात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा झाल्यात 5. रन बॉल इक्वेशन. येणाऱ्या 13 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये हर्षद खेडेकर 3 चेंडूवरती 5 धावा आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 वर्तुळ आहेत स्कोर कार्डवरती. आता इथे शेवटचा बॉल फेस करतील प्रितेश रिकामे. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल अक्षरशः पॅडवरती होता, खोदून काढलं मागे. काउकॉन रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले. या 2 धावाने पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाखेरीस रणसंख्या जर आपण पाहिलं तर 7च्या घरामध्ये 12 मध्ये 28 करायचे. आता येणारे 12 चेंडू 28 धावा. काय घडेल काय बिघडेल हे पाहण्या अगोदर ब्रेक घेऊयात आणि ऐकूयात डीजेला. बॉल पुढे ठेवला. फुलर लेंथ बॅटरला थोडीशी लालच दिली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडून ओव्हर क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात. तुम्हाला आता सिंगल डबल वरती फोकस करावा लागेल. आणखीन एक विकेट काढण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये होता ऑन दी अप हवेमध्ये. तिथून काउ कॉर्नरचा खेळाडू जोपर्यंत बॉलवरती येईल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या 2 धावेच्या साह्यानं 2 धावेच्या मदतीनं रणसंख्येचा एकंदरीत वेग पाहिला तर तो जाऊन थांबेल 9च्या घरामध्ये. 10 बॉलमध्ये 26 धावांची गरज. 10 डिलिव्हरीज आर लेफ्ट हँड. रिक्वायर्ड रन्स आर 26. 26 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. मगाशी म्हटलं की मंगेची खता ते स्क्वॉड मधील सर्वात अनुभवी खेळाडू आहेत. अगदी अनुभव पाण्याला लावलाय मागच्या 2 चेंडूवरती. खराब बॉल होता. चांगला पनिशमेंट गॅदर नाही करता आला, कॅरी नाही करता आला. अगदी हा फटका कुठेही मारू शकले असते मात्र तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. केवळ सिंगल धाव. म्हटलं जातं की कधी कधी खराब गोष्टी देखील आपल्या हातातून निसटून जातात. एखादी संधी आली तर त्या संधीला ग्रॅब आपण नेहमीच करतो असंही नाही. यावेळी ती संधी होती, ग्रॅब नाही करता आलं. सिंगल धाव. रणफलक थेंबे थेंबे तळीसाचे. सध्याच्या घडीला धावगती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन निवडला. खेळाडू या बॉलसाठी तैनात. चेस खूप सुरेख. फिल्डिंगची आपण जरूर दाद देऊयात. इथे संधी निर्माण झाली आहे. गॅदर केले जरूर. यस यावेळी महत्वाचा गडी बाद आणि यस आणखीन एका विकेटचं पतन डीजे. लोवर फुल टॉस. भरपूर समाचार नाही घेता आला. मिड विकेटला पुन्हा एकदा खेळाडू येत आहेत. मागच्या बॉलवरती चुकी झाली होती, ते थांबवलं. सिंगलवरती रोखून ठेवलं. समाधान व्यक्त करावं लागलं आणि या एका धावेनं स्कोर कार्ड 12च्या घरामध्ये. 7 मध्ये 23 धावांची गरज. 7 चेंडू 23 धावा. 23 धावा 7 चेंडू म्हणजे तुम्हाला एखादा भिगेट करावा लागेल. पहा मंगेश खाताते यांच्या गोलंदाजीचा एकंदरीत विचार केला वेग देत नाहीयेत.
यावेळी पास स्लोवर अँड क्लेवर. थोडंसं मला मला वाटतं बॅटरला आपल्या गतीनं बीट केलंय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला. आता येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे 23. सहा मध्ये 23 धावांची गरज आहे. जितू गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि मगाचा सामना आपण पाहिला तर 18 धावांचं टार्गेट एका ओव्हरमध्ये चेस झालं होतं आणि मी उल्लेख काली देखील केला. नेट रन रेट वरती या गोष्टी अफेक्ट करतात. लीग पद्धतीच्या मॅचेस आपण खेळतोय. नेट रन रेट तुम्हाला जरूर एंड मोमेंटला कामाला येणार आहे. यावेळी फुल टॉस चुकी केली आणि त्याच्यावरती प्रहारी आलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी माफ करा चौकार. त्याला वेळ घेऊ नका. चर्चा होगा तो खर्चा भी होगा. पहा वेळ मैदानावरती कमीत कमी खर्च करा जेणेकरून ही संपूर्ण स्पर्धा वेळेमध्ये कंप्लीट आपण करूयात. शेवटचे 5 चेंडू 19 धावांची गरज. पहिला चेंडू फुल टॉस होता. या चेंडूच्या तर दिशा पंच जरूर पाहतील. पंचांच्या नजरेमध्ये हा चेंडू व्हॅलिड आहे. कोणत्या प्रकारचा धोका या बॉलवरती नाहीये. 4 मध्ये 19 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. येणारे 4 बॉलमध्ये तुम्हाला 19 धावा या कंपल्सरी करायच्या. त्यामुळे आता इथून जर आपण पाहिलं तर हवाई हल्ले काउंटर अटॅक गोलंदाजावरती करावंच लागेल. यावेळी डॉट म्हणजे 3 मध्ये 19 धावांची गरज. फलंदाज बाद आहे. माफ करा. यावेळी बॅटर एज अँड गो टू डग आउट. फलंदाज बाद होतील. काली उल्लेख केला की गणितामध्ये न बसणारं समीकरण आहे. 3 मध्ये 19 बनत नाहीत. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती चुका आणि चुका झाल्यानंतर इतिहास घडताना आणि इतिहास बिघडताना या दोन्ही गोष्टी याआधी आपण जरूर पाहिलेल्या आहेत. 3 मध्ये 19 धावांची गरज. फुल टॉस त्याच्यावरती प्रहार तर केलाय. तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जोपर्यंत बॅकअप येईल तिथे मिसफिल्ड आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा 4 रन्स बाउंड्री. म्हणजेच औपचारिकता शिल्लक राहिले. 2 मध्ये 15 धावा. अगदी मी म्हणेल की चेस जरी इम्पॉसिबल असलं तरी आता गोलंदाज जितूला दोन्ही बॉल अगदी योग्य लेंथवरती योग्य टप्प्यावरती हाताळणे तितकंच महत्वाचं आहे. राऊंड द विकेटने निघाले. ते षटकातील हा 5वा चेंडू. चांगला बॉल आहे. ड्राईव्ह लेंथ पुढे टाकला. त्याच्यानंतर बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जमिनी लगत ह्या बॉलला श्रीधर रिकामे यांनी कॅरी केलं. फेकी झाली. एक सिंगल धाव. इथून आता 1 चेंडू शिल्लक आणि एका बॉल मध्ये करायचे तब्बल 14 धावा. 1 बॉल मध्ये 14 धावा करायच्या आहेत. पुढच्या मॅच साठी दोन्ही संघाला विनंती आहे बी रेडी. पुढील ज्या मॅचेस आहेत त्या दोन्ही संघाला विनंती आहे आपण प्लीज तयार राहा. मॅच फिनिश. हा सामना जर आपण पाहिला तर पन्नाला स्ट्रायकर्स या संघाने आपल्या नावावरती केला आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर पॉईंट टेबल मध्ये त्यांनी 2 अंकांची 2 गुणांची कमाई केलेली आहे. इथून पुढचा जो सामना आहे तिथे विनंती आहे राजगड फायटर्स चला मैदानावरती लगेच दाखल व्हा आणि प्रतापगड टायटन्स तुम्हाला विनंती आहे बॅटर दाखल करा. मॅचला ज्याची सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा अविनाश काते सर